लाडकी बहीण आता सावत्र झाली का? निकषांवरून सतेज पाटील यांनी सरकारला हा सवाल उपस्थित केला। लाडक्या बहिणींना 21 रुपये कधी देणार असंही ते विचारतायत। 21 रुपये द्या या अर्थसंकल्पात देणार असं बोललो नव्हतो। अदिती तटकरे यांनी सतेज पाटील यांनाही प्रत्युत्तर दिलंय। लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार नाही असंही अदिती तटकरे म्हणतायत। आमचं जाहीर आव्हान आहे, एवढी बहीण लाडकी वाटत असेल तर 2025 वर्षाचं अनुदान तुम्ही त्यांना द्या, या 1 वर्षाचं अनुदान या ठिकाणी द्या। ज्यांना तुम्ही अपात्र केलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले हे सगळे आहेत, त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का? निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का? आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या? 1500चा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला 3000 हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं। त्यामुळे 1500ची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। सरकारच्या तिजोरीतले पैसे लाभार्थी नसलेल्या बहिणींचे तुम्ही जर वाटले असाल तर सरकार आणि तिथले अधिकारी दोषी आहेत। त्या बहिणीचा काय दोष आहे? त्यांनी मी जाहीर केल्यामुळे त्यांनी फॉर्म भरले आणि नंतर तुम्ही त्या बहिणींना धमकी देता, जर तुमच्यावर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू, त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? ज्यांनी आधी त्या असलेल्या जीआरला डावलून सुद्धा पात्र केले असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? आणि हे करण्यासाठी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का? एक तर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील, कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये।